हॅलो नमस्कार, मी सायली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन। मी कुठले प्रोडक्ट यूज करते, काय फॉलो करते वगैरे। तर एकदम सिंपल असं माझं मॉर्निंगचं रुटीन असतं, तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे स्किन केअर रुटीन मी जे सांगणार आहे, जे मी आता फॉलो करते, ते एकदम सिंपल आहे आणि कोणीही फॉलो करू शकतं। म्हणजे ते जे आहे ना तर ते मॅन्डेटरीच आहे आणि तुम्ही ते करायलाच पाहिजे। जे काही स्टेप्स आहेत त्या। आणि कधी कधी असं होतं की मला कुठेतरी ॲक्ने आलेत किंवा मग माझं थोडंसं पिगमेंटेशन झालंय, तर त्यानुसार मी माझ्या ज्या क्रीम्स असतात तर त्या फॉलो करते। पण आताचं जे मी स्किन केअर रुटीन सांगते तर एक बेसिक स्किन केअर रुटीन आहे। आणि ज्या क्रीम वगैरे असतात तर तुम्हाला माहितीच आहे की मी एक स्किन डॉक्टर आहे, ॲस्थेटिक फिजिशियन आहे, तर त्यामुळे ते मी स्वतःसाठी यूज करते। पण आता प्रत्येक क्रीम व्हिडिओमध्ये दाखवणं तर शक्य नव्हतं, कारण की वेगवेगळे कन्सर्न असतात, त्यानुसार वेगवेगळ्या क्रीम चेंज होतात किंवा प्रोडक्ट चेंज होतात। पण हे जे आहे तर एकदम बेसिक असं फेस वॉश, सनस्क्रीन जे काही आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, तर त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा। तर आता स्टार्ट करूया। तर सगळ्यात फर्स्ट स्टेप ती की सगळ्यांनाच माहिती आहे, क्लिन्झिंग किंवा फेस वॉश। तर फेस वॉश करताना मी हे सिंपलचं जे फेस वॉश आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, तर ते वाला फेस वॉश मी यूज करते सध्या। आणि ते इतकं छान आहे ना, म्हणजे बिलकुल स्किनला ड्राय नाही करत आणि जेंटल आहे एकदम। तर हे वाला फेस वॉश मी सध्या यूज करत आहे, तर तेच तुम्हाला मी दाखवत आहे। आणि मॉर्निंगमध्ये असो किंवा नाईटमध्ये असो, सगळ्यात फर्स्ट स्टेप आपली तर फेस वॉशच असते। जे काय आपल्या स्किनवरती डस्ट किंवा ऑइल सिक्रेशन झालेलं असतं किंवा वेगवेगळे मेकअप केलेला असतो, आपण प्रोडक्ट लावलेले असतात, तर ते आधी रिमूव्ह करणं खूप महत्त्वाचं असतं। आणि मी तरी रेकमेंड करते की फेसला कधीही सोप, जे काय आपण अंगासाठी किंवा बॉडीसाठी सोप यूज करतो, तर ते फेस वॉशसाठी नका यूज करू। त्यासाठी तुम्ही फेस वॉशच यूज करा आणि हे फेस वॉश तुम्ही नक्की यूज करू शकता, म्हणजे हे छानच आहे। तर हे फेस वॉश यूज करताना सगळ्यात पहिले मी आता माझं फेस थोडासा ओला करून घेते आणि त्यानंतर मग फेस वॉश जे आहे ना एकदम कमी क्वांटिटीमध्ये, खूप जास्त फेस वॉश यूज करायची काही आवश्यकता नाही आहे। कमी क्वांटिटीमध्ये फेस वॉश इथं घेतलेला आहे मी। आणि त्यामध्येच आपल्याला सगळ्यात पहिले हातावरती रब करायचे आणि त्यानंतर मग फेस वॉश आपल्या स्किनवरती अप्लाय करायचे। फेस वॉश डायरेक्टच आपल्या स्किनवरती अप्लाय करू नका, आधी हातावरती त्याला थोडंसं रब करा आणि जेव्हा त्याचा फॉर्म होईल तर तेव्हा ते स्किनवरती अप्लाय करा। आता फेस वॉश तर झालाय, त्यानंतर फेस जेव्हा आपण ड्राय करतो ना ते पण इतकं महत्त्वाचं असतं। आणि तेच मी तुम्हाला इथे सांगत आहे। तुम्ही बघताय की मी एक छोट्याशा रुमालने, म्हणजे जो की रुमाल खूप सॉफ्ट आहे, तर त्याने माझा फेस जो आहे तो म्हणजे ड्राय करते। तर टॉवेलनी किंवा आपले जे ड्राय टॉवेल असतात ना, तर त्याने अजिबात करू नका। स्किन म्हणजे एका छोट्या बाळाला आपण जसं सांभाळतो ना, तर तसं आपल्या स्किनला आपण ट्रीट केलं पाहिजे। तर त्यासाठीच एकदम सॉफ्ट अशा टॉवेलनी किंवा सॉफ्ट अशा नॅपकिननी तुम्ही फेसला डॅप करून पुसायचे। एकदम घासून असं नाही पुसायचे, एकदम सॉफ्टली। ओके, तर ही पण स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण की आपण जेव्हा फेस रब करतो ना तर एकदम जे स्किनचं बॅरियर असतं ते डॅमेज होतं। तर त्यासाठी आपल्याला स्किनला हँडल करत असताना खूप जेंटली हँडल करायचे। ही पण खूप महत्त्वाची टिप आहे। त्यानंतर आता मी यूज करते टोनर। टोनरसाठी तुम्ही वेगवेगळे टोनर यूज करू शकता, पण मी सिंपल असं जे रोज वॉटर येतं आपलं, तर ते रोज वॉटरच मी यूज करते। तर इथे मी रोज वॉटर घेतलंय, तुम्ही 4 ते 5 जे ड्रॉप्स असतात तर ते घ्यायचे आहेत आणि मस्त असं स्किनवरती डॅप डॅप करून लावायचं आहे, जेणेकरून आपले जे पोर्स असतात ना तर ते एक क्लीन होतात किंवा छानपैकी टोनर म्हणून ते काम करतं रोज वॉटर ही। तर तुम्ही रोज वॉटर यूज करू शकता, ज्यांच्याकडे टोनर आहे ते टोनरही यूज करू शकतात प्रॉपर असं, पण रोज वॉटर ॲज अ टोनर म्हणूनच काम करतं। टोनर नंतर मी लावते सिरम, आणि सिरममध्ये मी यूज करते डिकन्स्ट्रक्टचं व्हिटॅमिन सीचं सिरम, जे की मी मॉर्निंगमध्ये अप्लाय करते टोनरच्या नंतर। टोनर जेव्हा लावतो थोडंसं ॲब्झॉर्ब झाल्यानंतर ते एक 5 मिनिटाच्या अंतराने मग मी हे व्हिटॅमिन सीचं सिरम लावते। फक्त आपल्याला 2 to 3 ड्रॉप्स एवढंच सिरम घ्यायचे, अति जास्त लावलं म्हणजे छान ग्लो येईल असं काही नसतं। तर एकदम कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला सिरम घ्यायचं आहे हातावरती। आणि तुम्ही बघू शकताय मी एकदम असं आधी फिंगरनी सगळीकडे लावून घेतलंय आणि त्यानंतर मग मसाज करते किंवा स्किनमध्ये त्याला ॲब्झॉर्ब करवते। तर असंच सिरम तुम्हाला वापरायचं आहे। आणि व्हिटॅमिन सी जे सिरम असतं ना, तर त्यामुळे थोडंसं ब्राईटनिंग किंवा जी आपली टॅनिंग झालेली असते तर ती कमी होते। एकदम स्किन डल असेल तर स्किन रिज्युनेशनचं पण काम करतं व्हिटॅमिन सी सिरम, तर मॉर्निंगसाठी मी तेच यूज करते।
ओके, हे झालं सिरमबद्दल. आता मी सिरम जेव्हा स्टेप होते माझे सिरमची, सिरम लावून झालं माझं, तर त्यानंतर मी एक 2 ते 3 मिनिटाचा गॅप घेते, जेणेकरून सिरम छानपैकी आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईल. आणि त्यानंतरची स्टेप सगळ्यात महत्त्वाची, मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझर लावत असताना तुमची ऑइली स्किन असू देत किंवा ड्राय स्किन असू देत किंवा कॉम्बिनेशन स्किन असू देत किंवा सेन्सिटिव्ह स्किन असू देत, कुठल्याही प्रकारची स्किन असली तरीही तुम्हाला मॉइश्चरायझर जे आहे ते लावायचंच आहे. लावायचंच म्हणते मी, कारण की खूप जण असं म्हणतात की माझी ऑइली स्किन आहे मॅम, म्हणजे क्लिनिकमध्ये येऊन पण सांगतात की माझी ऑइली स्किन आहे तर मग मी मॉइश्चरायझर नाही लावत वगैरे वगैरे. पण कुठलीही स्किन टाईप असली तरी मॉइश्चरायझर लावणं खूप जरुरी असतं. तर मी इथं मॉइश्चरायझर लावत आहे. माझ्याकडे तसे वेगवेगळ्या प्रकारचे मॉइश्चरायझर आहेत, पण हे जे आहे तर हे बेसिकली कोणी यूज करू शकतं. इमोलिन क्रीम म्हणून आहे ही, आणि तुम्ही ही ॲज अ मॉइश्चरायझर यूज करू शकता आणि कुठेही तुम्हाला मेडिकलवरती किंवा ऑनलाईनही मिळून जाईल. तर हे एकदम छानपैकी असं मी घेतलेलं आहे आणि मस्त फेसवरती लावून मी मसाज करते त्या क्रीमने. मसाज करते म्हणजे खूप काही त्याला आपल्याला स्किनला चोळत बसायचं नाही आहे, तर छान फक्त स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला पाहिजे आणि सर्क्युलेशनमध्ये किंवा एक टॅपिंग ह्याच्यामध्ये तुम्ही मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. आणि मॉइश्चरायझर खूप महत्त्वाचं आहे, मी परत सांगते. तर तुम्ही हे मॉइश्चरायझर यूज करू शकता, इमोलिन क्रीम, आणि एकदम कमी क्वांटिटीमध्ये लागतं आणि यानंतर स्किन जी आहे ना एकदम छान दिसते, आपली ग्लो दिसतो स्किनवरती. तर हे झालं मॉइश्चरायझिंगची स्टेप. ओके, मॉइश्चरायझर नंतर आता सगळ्यात फायनल जी स्टेप आहे तर ती आहे सनस्क्रीनची. आणि सनस्क्रीन खूप वेगवेगळ्या प्रकारचे सनस्क्रीन येतात मार्केटमध्ये. तुम्ही कुठलंही सनस्क्रीन यूज करू शकता, पण तुमच्या स्किननुसार. आणि असंही कुठलेही स्किन सनस्क्रीन जे असतं ना तर ते जेल फॉर्ममध्ये किंवा क्रीम फॉर्ममध्ये अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये येत असतं. तर एवढं लक्षात ठेवा की SPF जे आहे तुमचं 50 पाहिजे, 50 और 50+. त्यापेक्षा कमीवाले जे सनस्क्रीन SPF जे असतात ना तर ते यूज करणं टाळा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सनस्क्रीनच्या बाबतीत, सनस्क्रीन जे आहे तर ते तुम्हाला 2 ते 3 तासानंतर रिअप्लाय करायचं आहे. कारण सनस्क्रीन जे असतं ना तर त्याचा इफेक्ट जो आहे ना तो 2 ते 3 तासापर्यंतच राहतो. त्यासाठी असं नाही की मी सकाळी सनस्क्रीन लावलं होतं, मग मी आता 3 वाजता उन्हात जाते, पण सकाळी तर लावलं होतं मी, आता काय मला काय नाही होणार, असं नाही. तर ते फक्त 2 ते 3 तासापुरतंच आपले जे UV रेडिएशन्स असतात तर ते ॲब्झॉर्ब करून घेतात आणि त्याला न्यूट्रलाइज करतात. हे बेसिकली सनस्क्रीनचं काम असतं. तर सनस्क्रीन तुम्हाला 2 ते 3 तासापर्यंत रिअप्लाय करायचं आहे. तर आता मी सनस्क्रीनमध्ये यूज करते हे युविडॉक्सचं आत्ताचं सनस्क्रीन आहे जे की मी लावत आहे. तर हे पण खूप अतिशय उत्तम आहे. तुमची ऑइली स्किन आहे, ड्राय स्किन आहे, कुठलीही प्रकारची स्किन आहे, तुम्ही हे सनस्क्रीन यूज करू शकता. आणि याचं SPF 50 आहे आणि हे खूपच छान, खरंच खूपच छान सनस्क्रीन आहे. तर मी हे तुम्हाला रिकमेंड करते हे सनस्क्रीन यूज करायला. आणि सोबत म्हणजे मी यूज करते, यूज करायचं की नाही तो तुमचा प्रश्न राहिला. त्यानंतर सनस्क्रीनबद्दल अजून सांगायचं म्हटलं तर मेकअप, सनस्क्रीनवरती मेकअप करायचा की नाही हा खूप जणांचा प्रश्न असतो. तर सनस्क्रीनवरती तुम्ही मेकअप करू शकता, कारण की काहीच प्रॉब्लेम नाही. सनस्क्रीन लावल्यानंतर थोड्या वेळानंतर तुम्ही लगेच तुमचा जो काही मेकअप आहे तर तो मेकअप करू शकता. आणि सनस्क्रीन रिअप्लाय करायचं हा जो पॉईंट आहे ना हा नेहमी लक्षात ठेवा, तरच तुम्हाला सनस्क्रीनचे फायदे होतील, अन्यथा काही रिझल्ट येणार नाही आणि तुमची स्किन नक्की 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 टॅन होऊन जाईल. ओके, आणि लिप बाम. आता लिप्स जे असतात ना त्यांना हायड्रेशनची खूप जास्त गरज असते. तर लिप बाममध्ये मी हे वाला लिप बाम यूज करत आहे, जे की तुम्हाला ऑनलाईनही मिळून जाईल आणि किंवा मेडिकलवरती पण मिळेलच ऑब्वियसली. नसेल तर तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता. हे लिप बाम इतकं छान आहे ना, तुमचे एकदम ड्राय लिप्स आहेत किंवा नेहमीच असे कोरडे पडलेले असतात किंवा भेगा पडलेले असतात लिप्सला, तर तुम्ही हे लिप्स जे आहे ना लिप बाम हे नक्की यूज करून बघा. म्हणजे मी तरी यूज करते हे आणि अतिशय छान आहे, एकदम सॉफ्ट लिप्स होतात त्याने. तर हे पण खूप छान आहे. तर आत्तापर्यंत जे काही प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवले तर हे प्रोडक्ट यूज करून मी माझं मॉर्निंगचं जे स्किन केअर रुटीन आहे तर ते फॉलो करते. आणि जसं की मी आधी पण सांगितलं, माझ्या स्किनच्या कन्सर्ननुसार मी थोडेफार चेंजेस करत असते. पण हे जे आहे स्किन रुटीन तर ते बेसिक स्किन रुटीन आहे जे की मी कंटिन्युअसली फॉलो करते आणि तुम्ही पण फॉलो करायला पाहिजे. आणि असं नाही की मी हे जे प्रोडक्ट सांगितले तेच यूज करा, तुम्हाला जे योग्य वाटतील ते तुम्ही यूज करा. फक्त ह्या स्टेप ज्या सांगितल्या आहेत तर त्या स्टेप फॉलो झाल्या पाहिजेत स्किन केअर रुटीनमध्ये मॉर्निंगच्या. आणि
असं नाही की तुम्ही आत्ता यूज करताय तर लगेच मला रिझल्ट भेटायला पाहिजे, कुठले प्रोडक्ट मग हा प्रोडक्ट चांगला नाही वगैरे असं होतं. तर स्किनच्या बाबतीत रिझल्ट येण्यासाठी मिनिमम 2 महिने तरी लागतात. तुम्ही 2 महिने कंटिन्यू फॉलो करायला पाहिजे, तेव्हा तुमच्या स्किनमध्ये छानपैकी रिझल्ट दिसून येतो. तर स्किन केअर, एवढं स्किन केअर जरी फॉलो केलं ना, खूप म्हणजे एकदम स्किनमध्ये जो रिझल्ट असतो ना किंवा स्किनमध्ये जे फरक असतो ना तर तुम्हाला दिसून येईल एवढ्या सिम्पलच्या अशा स्किन केअर रुटीनने सुद्धा. तर हे नक्की फॉलो करा. आणि या व्हिडिओमध्ये एवढंच. असा होता माझा मॉर्निंग स्किन केअर रुटीन जे की मी फॉलो करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बरेच जण व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीयेत, तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.